तिच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केलेला होता, त्यांना सडेतोड उत्तर मिळाले। टीका केली तर मला खरं काय आहे ते माहीतच होतं आणि खरं सगळ्यांना जरी माहीत नसलं तर आता सगळ्यांना खरी परिस्थिती माहीत आहे। महाराज त्यावेळी तुम्हाला तिकीट जाहीर झालं तेव्हा तुम्ही वक्तव्य केलेलं होतं की देश त्यावेळच्या परिस्थितीनुसार तुम्ही ते वक्तव्य केलेलं होतं की देश कुठेतरी एकाधिकारशाहीकडे जातोय असं वाटतंय असं तुम्ही म्हणाला होता। आत्ताचा जो निकालाचे कल येत आहेत देशभरातले काय तुम्हाला वाटतं एकूण असे सगळे एकाधिकारशाहीला जुगारले का लोकांनी जुगारले म्हणायचं? एकाधिकारशाहीला एक ब्रेक तरी लागलेलाच आहे आणि ब्रेक लागणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि म्हणजे त्यांनाही कोणी जरी आता सत्तेत आलं तरी त्यांनी विचार करावाच लागेल की आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे, असा विचार करावा लागेल त्यांना। लोकांनी खरं तर मी निवडणुकीला उभारलो आहे असं समजून खरं तर प्रचार केला आपल्याला मतदार निमित्ताने आज ते दिसून सुद्धा आले। तर त्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांसाठी काय म्हटलं लोकांनी मी स्वतः खासदार किंवा मी निवडणुकीला उभारलो आहे अशा पद्धतीनं प्रचार केला, आपल्याला मतदान केलं, आज त्याचा निकाल समोर आला। जनतेने तर केला पण आपल्या इंडिया आघाडीच्या सगळ्या लोकांनी आणि महाविकास आघाडीच्या सगळ्यांनी आपल्या उद्धव ठाकरे सेना गट, पवारसाहेबांचा राष्ट्रवादी गट, वंचित बहुजन आघाडी जरी त्यांना आज कुठं काही मिळालं नसलं तरी अशा सगळ्यांनी मिळून आणि समाजातले सर्व घटक हे आपल्या सर्वांच्या बरोबर होते आणि अनेक संस्थासुद्धा बरोबर होते असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही। आणि शाहू महाराजांचा जो विचार आहे सगळ्यांना घेऊन बरोबर जायचा तोच इथं आपल्याला दिसून आला। आणि शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं मार्गदर्शन तर आपल्याला कायमच आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा आपण कायम स्फूर्ती घेतच राहतो। ठाकरे जे आले होते आपल्या ह्याच्यामध्ये तर विजयाच्या मिरवणुकीला सुद्धा आम्ही येणार असं ते म्हटले होते। आज काय त्यांच्याशी संपर्क वगैरे झाला नाही? तुम्हाला अभिनंदनासाठी फोन केला का? नाही, काही अजून काही कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे आणि आज काही मिरवणूक वगैरे करायचा प्रयत्न नव्हता। साधारण 1998-99च्या दरम्यानची आपली इच्छा होती की लोकसभेत जायची, साधारण 25 वर्षानंतर आज येऊन होताना पाहायला मिळते, काय भावना आहेत आपल्या? त्यावेळेस निश्चित थोडे होते पण नंतर मध्यंतरी नव्हती आणि पुन्हा आपोआप झाली। आणि आपल्या या विजयामध्ये PN पाटलांचा एक मोठा वाटा आहे आणि म्हणूनच आपण एक असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही, गड आला पण सिंह गेला। राजश्री शाहू महाराजांचा विचार असा संसदेत पोहोचवणार आहात, कशा पद्धतीने यापुढे कोल्हापूरला तुम्ही मार्गदर्शन करणार आहात, कसं पुढे घेणार? विकासाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांबरोबर आपलं बोलणं होईल, त्याच्यात प्रायोरिटीज ठरतील आणि जे लोकसभेच्या पातळीवर कामं करायचे असेल ते केलं जातील आणि जे स्टेट लेवलला जे करायचं असेल ते सुद्धा होईल आणि स्थानिक पातळीवर सुद्धा होतील। ते प्रायोरिटीज आपल्याला ठरवावं लागतील आणि जनतेच्या हिताच्या जे कामं आहेत ते त्यालाच प्रायोरिटीज अर्थात देतील। महाराज वारसाचा मुद्दा काढला तो तुमच्या किती जिव्हारी? अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।